नमस्कार मंडळी, आज आपण दिवाळीच्या फराळातला दुसरा पदार्थ बघत आहोत, करंजी। चला तर मग एका कढईमध्ये मी इथे पाव किलो खोबरं घेतलंय। ते खोबरं व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी इथे 3 चमचे तूप घातलं आणि 1 वाटी रवा घालून तो व्यवस्थित भाजून घेतलाय। हा बघा, असा गोल्डन रंग येईपर्यंत तो भाजून घेऊन तो सुद्धा काढायचा आहे। त्यानंतर इथे 2 चमचे तुपात बदाम, चारोळी आणि काजू थोडे फ्राय करायचे। त्यानंतर त्यामध्ये मनुके घालायचे, ते फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर अर्धा चमचा तुपात 2 चमचे खसखस घालून ती पण गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। नंतर 2 चमचे तुपात 2 चमचे गव्हाचं पीठ आणि 2 चमचे बेसन हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गोल्डन कलर येईपर्यंत ते पण भाजून घ्यायचं आहे आणि मग ते काढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये वेलची आणि जायफळची पावडर घालायची आहे, मी आधीच करून ठेवली होती। आणि त्यानंतर यामध्ये 2 वाटी पिठी साखर घालायची आणि व्यवस्थित ते मिश्रण मिक्स करून थंड करून घ्यायचे। नंतर आपल्याला एक बाउलमध्ये 1 वाटी रवा आणि 2 वाटी मैदा घ्यायचा आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तूप गरम करून घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ असं थोडं लूजच मळायचं आहे, खूप घट्ट पीठ नाही मळायचं आहे। हा बघा, अशा प्रकारे गोळा तयार करून त्याला आपण ठेवून द्यायचं आहे। साठा तयार करण्यासाठी आपल्याला 4 चमचे तुपात आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा आपल्याला कस्टर्ड पावडर घालून मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पीठ मळलेलं त्याचे 5 गोळे करायचे आणि ते 5 गोळे अशा प्रकारे त्याच्या पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आणि नंतर त्या पोळ्यांवरती आपल्याला हा साठा लावून त्यावरती थोडासा मैदा टाकून घ्यायचा आणि मग असं एकावर एक पोळी लाटत आपल्याला 5 पोळ्या एकावर एक ठेवून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर असा रोल करत करत पुढे यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे रोल करायचा आहे आणि हा रोल आपल्याला थोडा मोठा करून घ्यायचा आहे आणि याचे साईडचे कॉर्नर बंद करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे छोटे छोटे कट करून घ्यायचे आणि थोडे साईडला प्रेस करून घ्यायचे आणि ती पोळी आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे। नंतर त्या पोळीवर आपल्याला सारण टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याने दूध लावून आणि अशी पोळी बंद करून घ्यायची। आपल्याला करंजीचा आकार द्यायचा आणि ती प्रेस करून आपल्याला साईडून कट करून घ्यायची। त्यानंतर इथे मी तेल गरम केले, त्यामध्ये हळूहळू सोडून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडून व्यवस्थित त्यांना फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपली अशा प्रकारे लेअरची करंजी रेडी होते। ही बघा कसे लेअर आले। व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड झालेली आहे, आर्ट झोन विथ मधुरा 10-20। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।